नमस्कार मंडळी. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. पण कधी विचार केलाय का, संक्रांत नेमकी का साजरी केली जाते? का फक्त हाच एक सण इंग्रजी कॅलेंडरमध्ये ठराविक तारखेला येतो? आणि का महाराष्ट्रात एखाद्या संकटालाही संक्रांत आली असं म्हणतात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीचा वैज्ञानिक अर्थ, पौराणिक कथा, इतिहासातील काळी आठवण आणि आपल्या सुंदर परंपरा सगळं सविस्तर पाहणार आहोत. भारतीय कालगणना चंद्रावर आधारित आहे, म्हणजे आपले सण तिथीनुसार ठरतात. म्हणून दिवाळी, होळी, रामनवमी या सगळ्या तारखा दरवर्षी बदलतात. पण संक्रांत मात्र वेगळी आहे. ती चंद्रावर नाही, सूर्याच्या प्रवासावर आधारित आहे. म्हणूनच मकर संक्रांत दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीलाच येते. कारण इंग्रजी कॅलेंडर सुद्धा सूर्याच्या हालचालीवरच आधारित आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरताना कधी सूर्य उत्तरेकडे झुकतो, कधी दक्षिणेकडे. यालाच आपण म्हणतो उत्तरायण आणि दक्षिणायन. आपला भारत उत्तर गोलार्धात आहे. म्हणून जेव्हा सूर्य उत्तरायणात येतो तेव्हा आपल्याकडे दिवस मोठे होतात, रात्री लहान होतात, थंडी कमी होते आणि शेतीसाठी हा सुवर्णकाळ असतो. म्हणूनच उत्तरायण शुभ मानलं जातं. आणि ज्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तोच दिवस मकर संक्रांत. तो म्हणजे शुभतेचा, प्रकाशाचा, ऊर्जेचा पहिला दिवस. एक सुंदर पौराणिक कथा सांगते. या दिवशी देवीने संकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. त्याचा अंत केला म्हणून देवीला म्हणतात संक्रांती देवी. आजही पंचांगात संक्रांती देवी कुठल्या दिशेने येते, कुठल्या वाहनावर असते, हे सगळं लिहिलेलं असतं. ती ज्या दिशेने येते तिकडे समृद्धी आणि ज्या दिशेने जाते तिकडे संकट येतं, अशीही लोकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्रासाठी संक्रांत म्हणजे फक्त सण नाही, ती एक भडभडती जखम आहे. 1761 साली याच मकर संक्रांतीच्या दिवशी पानिपतचे तिसरे युद्ध झाले. मराठे विरुद्ध अहमदशहा अब्दाली, सदाशिवराव भाऊ, विश्वासराव, जनकोजी शिंदे असे महत्त्वाचे योद्धे युद्धात मारले गेले. मराठा सैन्य खचले आणि एक प्रचंड पराभव झाला. म्हणूनच मराठीत आजही आपण म्हणतो त्याच्यावर संक्रांत आली, म्हणजे संकट आलं, नुकसान झालं. हीच संक्रांत कोणी पोंगल म्हणतो, कोणी माघ बिहू, कोणी माघी. पण अर्थ एकच, सूर्याचं स्वागत आणि नव्या ऊर्जेची सुरुवात. संक्रांत म्हणजे माणसांना जोडणारा सण. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. कारण तीळ आणि गुळ दोन्ही वेगळे पण एकत्र आले की गोड. तसेच माणसांचे नाते. महिला मातीची मडकी, सुगड भरतात तीळ, शेंगदाणे, ऊस, कापूस आणि एकमेकींना वाण देतात. नवविवाहित महिलांना हलव्याचे दागिने घालतात. हळदी कुंकवाच्या निमित्ताने बायका एकमेकींना भेटतात, हसतात, गप्पा मारतात. हेच या सणाचं खरं सौंदर्य. मकर संक्रांत फक्त सण नाही, ती आहे प्रकाशाची सुरुवात, आशेची सुरुवात आणि गोडव्यानं भरलेली नवी वाट. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या मनपूर्वक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच मराठी संस्कृतीच्या सुंदर गोष्टींसह.